लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने जिल्ह्यात आभार दौरे सुरू केलेत। यानुसार आजरा इथं खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आभार मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीत आजरा तालुका संघटितपणे आपल्या पाठीशी उभा राहिला, याचप्रमाणे तालुक्याच्या विकासासाठी यापुढील काळातही संघटितपणे काम करूया असं आवाहन केलं आणि आजरा तालुक्यात भात संशोधन केंद्र, काजू बोंडू प्रक्रिया उद्योग उभारून शेती उद्योग वाढीसाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयानं कोल्हापूर जिल्ह्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार दिल्लीत पाठवण्याचं काम केलंय। आता आगामी काळात महाराजांच्या सहकार्यातून आजरा तालुक्याच्या विकासाचं कार्य करायचं असल्याचं सांगितलं। खासदारांचं संपर्क कार्यालय आजरा इथं करून त्या कार्यालयातून सर्वसामान्य लोकांना मदत केली जाणार आहे। पत्रासाठी कुणालाही कोल्हापुरात येण्याची गरज भासणार नाही। त्याचबरोबर तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी केंद्राकडून नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। कॉम्रेड संपत देसाई यांनी निवडणूक काळात आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यात महाविकास आघाडीने राबवलेल्या रणनीतीची माहिती दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, माजी सभापती उदयराज पवार, रामराजे कुपेकर, विद्याधर गुरबे, रशीद पठाण, मुकुंदराव देसाई, अभिषेक शिंपी, युवराज पोवार, संजय सावंत, विक्रम देसाई, संतोष मासोळे, किरण कांबळे, शांताराम पाटील, मसणू सुतार, नौशाद बुड्ढे खान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, गिरणी कामगार संघटना, वारकरी संघटनेचे सदस्य उपस्थित होते।